अरे बोल बजरंग बली की जय. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा. अशी हारी घालत ठिकठिकाणच्या मानाच्या दहीहंड्यांचा वेध घेत मुंबई ठाण्यासह विविध शहरांमध्ये गोविंदा पथकातील गोविंदा थिरकत असतात. श्रावण महिना सुरू झाला की एकामागून एक सण येत असतात. मुंबई, नवी मुंबईसह रायगडात धूमधडाक्यात साजरे होणारे दोन सण म्हणजे दहीहंडी आणि गणेशोत्सव. हे दोन सण जवळ आले की फक्त मुंबईकरांना आणि कोकणकरांना बघायचे. त्यांच्या उत्साहाला पारावर उरत नसतो. त्यात गोपाळकाला म्हणजे तर फुल कल्लाच. मुंबईतल्या चाळी आणि चाळीतल्या हंड्या म्हणजे अगदी पूर्वापार चालत आलेला विषय. आजही ज्या चाळी शाबूत आहेत तिथे या हंड्या अगदी पूर्वीसारख्या खेळल्या जातात. 100 वेळा 2 थर रचून एखादी हंडी फुटते तेव्हा चाळीतल्या पोरांना जग जिंकल्यागत वाटत असते. 2-3 हंड्या फोडून झाल्या की मग सामूहिक काकडीची कोशिंबीर करायची, प्रसाद म्हणून वाटायची आणि ढाकूमाकूमच्या तालावर नॉन स्टॉप नाचायचे. हा आनंद काही वेगळाच असतो. आता हे झाले चाळीतल्या हंड्यांचे. पण मुंबईतल्या स्पर्धा आयोजित करणाऱ्या दहीहंडी मंडळाचा विषय तर आणखीनच मोठा. स्पर्धेत भाग घेतलेली गोविंदा पथके, त्यांचे थर, त्यांच्या हंड्या, त्यांच्यावर लावली जाणारी बक्षिसे, त्यांच्यासाठी होणारी गर्दी, त्यांच्यावर लागणाऱ्या बोल्या आणि त्यांच्याच भोवती फिरणारे राजकारण सगळेच मोठे. दहीहंडीची ही थरारक रंजक कहाणी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी धनश्री. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. गो 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 गोविंदा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात उंच उंच दहीहंडीचे थर आणि त्या उंच थरांवर चढून हंडी फोडणारा गोविंदा. मुंबईत दहीहंडी उत्सवाला 100 ते 150 वर्षांचा इतिहास आहे. कोकणात मंदिराबाहेर दहीहंडी बांधली जाते. दुपारनंतर ही दहीहंडी फोडली जाते. त्याला कारणही तसेच आहे, कारण कोकणात पावसाळ्यात शेती केली जाते. त्याशिवाय पशुपालनही होते. शेती असल्याने या शेताची राखण केली जाते. त्यामुळे गायी गुरे मोकळी सोडून चालत नाहीत. गुरांना विशिष्ट वेळेत सकाळी चरण्यासाठी सोडावे लागते. या गुरांसोबत जो माणूस जातो, विशेषतः पुरुष वर्ग, त्याला कोकणी भाषेत जांगडी असे म्हणतात. सर्वसामान्य भाषेत गुराखी. सकाळीच महिला वर्ग शेताच्या कामावर जातो. सण असल्याने दुपारपर्यंत ही सर्व मंडळी घरी येतात. त्यानंतर सणाचा आनंद घेतला जातो. त्यामुळे कोकणात विशेषतः दुपारनंतर दहीहंडी फोडली जाते. त्यामागे मुहूर्त वगैरे काहीच कारण नाही. निसर्गपूजक शेतकऱ्याच्या वतीने ही वेळ ठरवली जायची. मुंबईत गिरणी उद्योगधंदे आल्यानंतर कोकणी माणूस मुंबईत आला. मात्र येताना तो आपले सण उत्सव घेऊन मुंबईत आला. दहीहंडी हा उत्सव त्यापैकीच एक. मुंबईत वेगळ्या समीकरणामुळे सकाळपासून या उत्सवाला सुरुवात होते. मात्र हा उत्सव मुंबईत कायम ठेवण्याचे श्रेय जाते ते म्हणजे गिरणी कामगारांना. श्रीकृष्ण हे भारतीय परंपरेतील वारसावादी व्यक्तिमत्व आहे. भारताचा इतिहास हा क्रांती प्रतिक्रांतीचा आहे. या इतिहासाला आर्य अनार्य संघर्षाची झालर आहे. श्रीकृष्ण एक आहेत की अनेक याबाबत पुराण कथाकारांमध्ये मतभेद आहेत. कोकणचे सत्यशोधक इतिहासकार श्रीकांत शेट्टे यांचे संशोधन श्रीकृष्ण 1 किंवा 2 असल्याचे मत आहे. मूळ श्रीकृष्ण हा समतावादी आणि शेतकरी पशुपालक समाजाचा राजा असल्याचे त्यांचे मत आहे. तर पुराण कथाकारांनी तयार केलेला श्रीकृष्ण हा वेगळाच आहे. पुराण काळात श्रीकृष्णाच्या जास्त कथा आहेत. पुराण कथाकारांनी त्याला दैवत्व बहाल केले असेही श्रीकांत शेट्टे यांचे मत आहे. याबाबत मराठा विश्वभूषण डॉक्टर आहत साळुंके म्हणतात, पुराण काळापासून भारताच्या इतिहासात अनेक बदल झालेले आहेत. झाले एक आणि दाखवले गेले, लिहिले गेले दुसरेच. डॉक्टर साळुंके यांच्या मतावर विचार केल्यास सत्यशोधक इतिहासकार श्रीकांत शेट्टे यांच्या समतावादी आणि शेतकरी पशुपालक समाजाचा राजा असलेल्या श्रीकृष्णाकडे जावे लागले. श्रीकृष्ण वासुदेव यादव
शेतकरी, श्रमकरी, पशुपालक भारतीयांचे प्रेरणादायी महान पूर्वज म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागेल. लोकांचा लाडका सखा असा हा श्रीकृष्ण आहे, ज्याने इंद्राला आव्हान दिले. त्याचा हा लढा आर्य अनार्य संघर्षाकडे घेऊन जातो. दहीहंडी फोडण्यासाठी एकत्र येऊन मानवी थर तयार करावे लागतात. याचा अर्थ माणसात श्रीकृष्णाने भेदाभेद केले नाहीत. सर्व समूहाला एकत्रित संघटित राहण्याचा त्यांचा संदेश आहे. या संदेशाचे पालन 12व्या शतकात स्थापन झालेला वारकरी धर्म आजही करताना दिसतो. संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वारकऱ्यांच्या हाती भजन, कीर्तन, आरती ही क्रांतिकारी प्रबोधनाची आयुधे दिल्यानंतर सर्व वारकरी एकत्र येऊन कोणताही भेदाभेद न पाळता मानवतावादाची शिकवण जगाला देतात. एकत्र येऊन भजन, कीर्तन, आरती करतात. अनेक जातीची मंडळी भजन, कीर्तन, आरती करत असतात. तेव्हा त्यांची जातीची ओळख मिटलेली असते आणि त्यांना एकत्रित येण्याने नवीन ओळख मिळालेली असते. ती म्हणजे भजनी मंडळी, कीर्तनकार, समतावादी लोक. गोकुळात उंचावरील दही घेताना श्रीकृष्ण भेदाभेद न पाळता सर्व सवंगड्यांना एकत्र घेऊन थरांची निर्मिती करायचा. तसेच सर्व सवंगड्यांचे जेवण एकत्र करून त्याला काल्ला करायचा. तो काल्ला सर्वांना समान दिला जायचा. समतेची ही शिकवण श्रीकृष्णापासून सुरू होते. आजही वारकरी काल्ल्याचे कीर्तन करतात. त्याचे धागेदोरे श्रीकृष्णाशी जुळतात. आजच्या आधुनिक युगात याला पुरावे नसले तरी सुरू असलेल्या परंपरा तार्किक विश्लेषण आपल्याला श्रीकृष्णापर्यंत घेऊन जात आहे. 16व्या शतकात शिवपुत्र संभाजी महाराज यांनी लहान वयात 7 शतक, नायिका भेद, नखशिखांत, बुधभूषण अशा 4 क्रांतिकारी ग्रंथांचे लिखाण केले. जगातील सर्वात लहान वयातील लेखक हा मान शंभूराजांकडे जातो. या ग्रंथापैकी बुधभूषण या ग्रंथात मानवतावादी तत्वज्ञान आपणास ज्ञात झाल्याबद्दल महामानवांप्रती शंभूराजे कृतज्ञता व्यक्त करून त्यांना वंदन करतात. छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेरणास्थान शिवशंकर पार्वती, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध होते. त्यांच्या लिखाणावर श्रीकृष्ण व गौतम बुद्धाच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. भगवान गौतम बुद्धाचा प्रभाव असल्यामुळे शंभूराजांनी आपल्या ग्रंथास श्री बुधभूषण हे नाव दिले. हे स्पष्ट होते. संदर्भ साहित्यिक युवराज संभाजीराजे पृष्ठ 43. तर मंडळी अशी आहे माहिती आपले शेतकरी, श्रमकरी, पशुपालक भारतीयांचे प्रेरणादायी महान पूर्वज श्रीकृष्ण वासुदेव यादव यांची. आम्ही हे केलेले संशोधन व मांडणी आपल्याला कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या रूपात आम्हाला जरूर कळवा. कारण श्रीकृष्ण तुमचा, आमचा, भारतीयांचा आणि जगाचा आहे. अरे बोल बजरंग बली की जय. धाकूमाकून 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 जय श्रीकृष्ण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास आमच्या शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.